त्यामध्ये आपण ज्या जिल्ह्यामध्ये राहतो तो जो जिल्हा आहे तो संत गजाननाचा आहे, राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊचा आहे आणि संतांनी दिलेले आशीर्वाद, संतांनी दिलेले आज याच महाराष्ट्रानं आपल्याला गीता दिली, या महाराष्ट्रानं ज्ञानेश्वरी दिली, याच महाराष्ट्रानं छत्रपती शिवरायासारखं अमूल्य रत्न दिलं आणि एक महाराष्ट्राचा एक राजा की त्या राजाच्या स्वराज्यावर त्यांनी स्वराज्य स्थापन केलं आणि त्या स्वराज्य स्थापन करून खऱ्या अर्थानं आज जो भारताचं संविधान आहे ते संविधान खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी लिहित असताना सांगितलं की माझ्यापुढं संविधान लिहित असताना छत्रपती शिवाजी महाराजाचा इतिहास होता आणि खऱ्या अर्थानं धार्मिक काम करत असताना आपण पाहतो टाळ मृदुंग दिंड्या हे काम करत असताना धार्मिक क्षेत्र जेवढं वाढेल त्या ठिकाणी धार्मिक क्षेत्र वाढल्यानंतर समाज हा खऱ्या अर्थानं चांगल्या दिशेने त्या ठिकाणी मार्गक्रमण करत असतो। म्हणून सामाजिक क्षेत्र ही आपली आवड ठेवली पाहिजेत आणि त्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न माझा असतो। वारकरी संप्रदाय जर वाढला तर खऱ्या अर्थानं या धर्तीवरती आपण म्हणतो 33 कोटी देवाची ही धरती आहे आणि या धर्तीवरती धार्मिक कार्य वाढणं ही फार आवश्यकता आहे। कोरोनासारखं संकट आलं, अनेक महामाऱ्या आल्या, परंतु या देवाधिकांच्या आशीर्वादानंच खऱ्या अर्थानं हा महाराष्ट्र हा देश त्या ठिकाणी वाचला। आजचा हा जो सोहळा आहे, आज शेतीमध्ये काम करण्याचे दिवस असताना सुद्धा आमचे सहकारी मित्र सन्माननीय नंदूभाऊ कराळे यांनी हा जो कार्यक्रम इथे घेतलेला आहे, गणेश मूर्ती प्राण प्रतिष्ठानच्या या 10व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं हा जो उल्लेखनीय कार्यक्रम होऊ घातलेला आहे। आज हजारोच्या संख्येने इथे तुम्हाला भाविक दिसतायत। ही खरंच ही या भारतीय संस्कृतीमधली एक वारकरी संप्रदायाची परंपरा असून या परंपरेला खरं जतन करायचं सामाजिक दायित्व नंदूभाऊ कराळेंच्या माध्यमातून आज इथे दिसत आहे। आज खरंच या कार्यक्रमाला जो प्रतिसाद मिळाला आहे आणि मिळत आहे त्याचं मी आज मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या या पुढील या सांस्कृतिक, धार्मिक आणि वारकरी संप्रदायाला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो। आज हा जो उपक्रम आरोग्य शिबिर आणि वर्धापन आज मी या ठिकाणी आल्यानंतर सर्वप्रथम नंदूभाऊ कराळे यांची भेट घेऊन येथील माहिती विचारत घेतली, तिथल्याबद्दलची माहिती दिली। या महाराणामध्ये जे काही आनंद फुलवलेला आहे त्याबद्दल खरंच आनंद वाटला आणि जे महिला मंडळ याचा जो प्रतिसाद मिळत आहे कुठेतरी एक शक्ती असल्याचं एक जाणवत आहे आणि त्या अनुषंगाने पुढील याच्या वाटचालीस दादांना शुभेच्छा सुद्धा देतो आणि हा कार्यक्रम याच्यापेक्षा जास्त व्हावा आणि मान्यता मोठा दिवस व्हावा ही अपेक्षा बाबा। आज या ठिकाणी हा जो सोहळा पार पडलेला आहे काय सांगणार? हा सोहळा आहे की गणपती निमित्ताने झाले। हे लोक कसे याचा जीर्णोद्धार करायचा आपल्याला मंदिराचा हे वाढवायचं आहे आपल्याला। नंदू कराळे यांनी जे पाठीराखा ठेवला आपल्याला भाऊ म्हणून सगळ्याची यांनी निगडीत केलेलं आहे, हे व्यवस्थित काम केलेलं आहे। महाप्रसादाचं इथं आयोजन केलेलं आहे, दिंड्या आलेल्या आहे तुम्हाला। बाबाचं प्रवचन एक नंबर झालं, हरिचैतन्य महाराज एक प्राप्त केले, 100% आशीर्वाद आहे नंतर देवर। आज या ठिकाणी महाप्रसाद आणि प्रवचन झालेलं आहे काय सांगणार भाऊ? आज या ठिकाणी नंदूभाऊ कराळे यांनी या ठिकाणी 10 वर्षापासून हा उपक्रम राबवलेला आहे। या ठिकाणी हरिचैतन्यजी स्वामीजी यांच्या या ठिकाणी खूप चांगलं प्रवचन झालं आणि त्याचबरोबर सर्वच तालुकाभरातून या ठिकाणी मराठवाड्यामधून सुद्धा दिंड्या या ठिकाणी आलेल्या आहेत। जवळजवळ 40-50 दिंड्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि या दिंड्या दरवर्षी महिला संस्कृतीनं आणतात आणि या ठिकाणी आरोग्य शिबिर सुद्धा मोफत आरोग्य शिबिराचं सुद्धा या ठिकाणी सुरुवात आहे। त्याचबरोबर या ठिकाणी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील सर्व मान्यवर या ठिकाणी येऊन प्राध्यापक नरभाऊ खेडेकर असतील, शिंदे असतील, जालिंदरजी बुधवार साहेब असतील, आमचे चिखलीचे नगराध्यक्ष पंडित दादा देशमुख
तसेच रामकृष्ण दादा शेटे अशा सर्व मान्यवर मंडळींनी या ठिकाणी नंदू भाऊंना या ठिकाणी हा कार्यक्रम बोलायला एक संधी दिली मला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे. कसा वाटतो आजचा हा जो सोहळा? आजचा सोहळा खूप आनंदाने वाटतो आणि आम्ही गेले 5 वर्षापासून इथं दिंडी आणत आहोत. माझं माहेरच आहे भोकर, त्याच्यामुळे माहेरात एवढा सोहळा म्हटल्यावर एक तर आनंद वाटणारच आहे. आणि माझं भजनी मंडळाचं नाव तुळजा भवानी भजनी मंडळ, माझ्या 12-13 बैला घेऊन मी इथं दरवर्षी येते आणि खूप छान वाटतं. आणि नंदू भाऊचा कार्यक्रम एकदम मस्त आहे, माझे काका पण लागतात ते. अच्छा, बरं, आज बाबांनी सांगितलेलं आहे हे छोटंसं मंदिर आहे, त्याचा या ठिकाणी उभारणीसाठी या ठिकाणी सगळ्यांनी सहकार्य करावं, त्याबद्दल काय भावना व्यक्त करणार? त्याबद्दल भावना तर माझा पॉझिटिव्हच राहणार आहे, कारण की माझ्या पण भजनी मंडळाच्या वतीनं मी थोडाफार खारीचा वाटा सहकार्य करणारच आहे. आणि बाकीच्यांना पण मी प्रोत्साहित करणार आहे की आपल्या मंदिरासाठी काही ना काही देणगी स्वरूपात तुम्ही काहीतरी द्यावं. म्हणून मी पण एक पुस्तक घेऊन चालली आता आणि पुढच्या वर्षी याच्यामध्ये दुप्पटनं मी काहीतरी भर टाकेन त्याच्यामध्ये, अशी मी त्यांना ग्वाही देते. आपण कुठून आलात? मी सावरगाव डुकरे येथून आलेली आहे. नाव काय? माझं नाव ज्योती संतोष पाटील. बरं, आज इथे प्रवचन झालेलं आहे आणि या वर्धापन दिन या ठिकाणी होतोय, त्या संदर्भात आज जो कार्यक्रम झाला इथे शिवगणेश प्रतिष्ठान वर्धापन दिनाचा, तो अतिशय चांगल्या प्रकारे पार पडला. आणि जे आपले स्वामीजी होते चैतन्य स्वामी, त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे असं प्रवचन केलं. आणि मी सगळ्यात धन्यवाद करते की नंदू भाऊ जे राजकारणच नाही, समाजासाठी पण खूप काही करतात. आणि त्यांनी हे एवढं जे काही घडून आणलं ते अतिशय चांगल्या प्रकारे पार पडलं, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करते. मदन मोरे. अच्छा, बरं, कसं वाटतंय आजचा हा सोहळा? खूप आनंद वाटला. चैतन्य स्वामीजीचा कार्यक्रम ऐकून आज खूप आनंद झाला. आमच्या गावची खूप मंडळी आली, आमच्या गावची आसपास खेड्याची खूप मंडळी आली. खूप नंदूभाऊ कराड यांचा खूप हर्ष झाला आम्हाला. आपण जी आरोग्य सेवा देताय त्या संदर्भामध्ये काय सांगाल? मी डॉक्टर विकास कुमार परमेश्वर पाटील, पाटील हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर चिखली यांच्या वतीनं आज आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. यासाठी महत्वाचं योगदान मिळालं आहे नंदूभाऊ कराडे यांचं. ठीक आहे, मी त्यासाठी त्यांचा खूप ऋणी आहे. आज श्री गणेश मूर्ती प्राण प्रतिष्ठान 10व्या वर्धापन दिनानिमित्त जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्यानिमित्त आम्ही नंदूभाऊ कराडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत असा आरोग्य उपचार निदान व उपचार शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याबद्दल मी नंदूभाऊ कराडे यांचा खूप खूप आभार मानतो आणि अशीच आम्हाला सेवेची संधी द्यावी याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.